हा सुसंवाद असाच राहील अशी मी अपेक्षा करतो। तसेच आपल्या मंडळाचे युवकांचे मार्गदर्शक मयूर कदम व युवा उद्योजक देवराज पाटील व आदित्य माने यांना मी विनंती करतो की त्यांनी एक छोटेसे गिफ्ट देऊन ASI संपत वारके साहेबांचा सत्कार करावा। शिक्षणासाठी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी यासाठी आपण त्यांना वही देणार आहोत पाटील साहेबांच्या हस्ते। आणि पाटील साहेबांनी कारण असं म्हटलं जातं की एक पुस्तक, एक पेन आणि एक वही एका माणसाचे जीवन बदलू शकते। एक 4-5 होते परत सगळ्यांना द्यायचा आहे। आयुष, मानस, हुसेन, सार्थक, आलिया या पुढे। लाईन नाही सगळे लाईन नाही थांबा गडबड करू नका। आपण चेंज करूया। नेहमीप्रमाणे याही आपल्या कार्यक्रमाचे केंद्रस्थानी लहान मुलं आहेत जे आपल्या भारताचं उद्याचं भविष्य आहेत। मी पाटील साहेबांना विनंती करीन की त्यांनी 2 मिनिट आपले मनोगत व्यक्त करावे। नमस्कार, या मंडळाचे अध्यक्ष सर्व बंधू भगिनींनो, आज मला इथे बोलवलं आणि सत्कार केला याबद्दल मी पहिल्यांदा आपला ऋणी आहे। आणि हा जो तुम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा तुम्ही सांगितलं की तुमचे जे उपक्रम आहेत तुम्ही वाचन चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करताय, लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून ह्या ज्या गोष्टी शालेय वस्तू असतील, जे वस्तू जरी छोटी वाटत असेल तर त्याचं अट्रॅक्शन असतं लहान मुलांच्यामध्ये जास्त असतं आणि याचा तरी काहीतरी त्यांना फायदा होतो, काहीतरी त्यांना म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं। असाच तुमचा जो उपक्रम आहे तो कंटिन्युअस चालू राहू दे। आणि तुमचं जे तुम्ही सांगितलं की बंधुता, एकता हा जो तुमचा मोटो आहे आणि तो दिसतोय पण सर्व समाजाचे लोक इथं आहेत, हा असाच तुम्ही कंटिन्यू करा। आपल्या समाजामध्ये अशीच बंधुता आणि एकता राहणं ही काळाची गरज आहे आणि तुम्ही त्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीने कार्य करताय। हे खूप यासाठी मी सर्वांचं तुमच्या कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यातही असंही चालू राहू दे ही सदिच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। वारके साहेबांनी महिलांना कुणाला फोटो काढायचे असले तर सर्वांचे आभार मानतो की आपण धावपळीच्या ह्याच्या पूर्ण शेड्यूलमध्ये आमच्यासाठी वेळ काढलात, आमच्या परिवारामध्ये आपण सहभागी झालात, आमचा आनंद आपण द्विगुणित केलात, त्याबद्दल आम्ही पूर्ण अजिंक्यनगर परिवारातर्फे आपले आभार मानतो। हो